हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 30 दिवसाचं रिव्हिजन थ्रू क्वेश्चन सिरीज आपण ही सिरीज सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये आपण विषयनिहाय दररोज 15 प्रश्न आणि जे मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक आहे जे आपण पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याच्यानंतर जे आपण फाइंड आउट केलेले होते त्या टॉपिकवर प्रश्न फ्रेम करून एकंदरीतच प्रश्न आणि त्या संदर्भाने जे काही इन्फॉर्मेशन आहे ते गॅदर करण्याचा आणि त्यातून एक रिव्हिजन करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. सो सध्या आपण 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट अशा पद्धतीने हे जे काही सिरीज आहे ते सुरू केलेले आहे. याच्यामध्ये आतापर्यंत इकॉनॉमी, पॉलिटी अर्थात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयाचे जे काही लेक्चर्स आहेत ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल करून दिलेले आहे. हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या लेक्चरची लिंक ॲड करणार आहे. ओके, आता सध्या आपण सामान्य विज्ञान या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यामध्ये बायोलॉजी संदर्भाने किंवा जीवशास्त्र संदर्भाचे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये अर्थात डे 26च्या लेक्चरमध्ये आपण जीवशास्त्र पार्ट 1 ज्याच्यामध्ये आपण सेल संदर्भाने अर्थात पेशी संदर्भाने पेशी संरचना या संदर्भाचे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहेत ते आपण बघितलेलं होतं. ओके, सो यामध्ये आपण जीवशास्त्र पार्ट 2 बघणार आहोत आणि त्या संदर्भात जे 15 प्रश्न आपण फ्रेम केलेले आहे ते बघणार आहोत. ओके, सो इंट्रोडक्शन तुम्ही स्किप करू शकता. पुढे जाऊयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टम, ओके, ज्याला आपण मराठीमध्ये मानवी रक्ताभिसरण संस्था म्हणत असतो. सो त्या अंतर्गत आपल्याला माहीतच आहे की WBC, RBC आणि प्लेटलेट्स ज्याला मराठीमध्ये आपण अनुक्रमे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्लेटलेट्स म्हणत असतो. सो यांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करत असतो. सो त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला पांढऱ्या रक्तपेशीच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो पांढऱ्या रक्तपेशी संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. पांढऱ्या रक्तपेशी प्रश्नात काय विचारले गेलेलं आहे की मानवी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशीतील ग्रॅन्युलोसाइट्स या प्रकारात खालील घटकांचा समावेश होतो. ओके, सो पांढऱ्या रक्तपेशी अंतर्गत अर्थात WBC अंतर्गत जे ग्रॅन्युलोसाइट्स प्रकार आहेत तर त्या प्रकारामध्ये कुठल्या उपप्रकारांचा समावेश होतो. पर्याय दिलेले आहेत लिम्फोसाइट्स, ब न्यूट्रोफिल, क बेसोफिल, ड मोनोसाइट्स आणि इओसिनोफिल. सो कुठल्या घटकाचा समावेश या लिम्फोसाइट या WBCच्या प्रकारामध्ये होतो आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, आता जर आपण बघितलं तर आपल्याला माहीतच आहे की जे काही पांढऱ्या रक्तपेशी आहेत तर पांढऱ्या रक्तपेशी ज्याला आपण ल्युकोसाइट्स म्हणत असतो. ओके, सो पांढऱ्या रक्तपेशींना किंवा WBCंना आपण ल्युकोसाइट्स देखील म्हणत असतो. यांचा जो काही निर्मिती आहे तर ते जे काही WBC आहे ते अस्थिमज्जेमध्ये अर्थात बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. ओके, लक्षात ठेवा, बोन मॅरोमध्ये जे काही पांढऱ्या रक्तपेशी आहेत ते तयार होत असतात आणि त्याचे वेगवेगळे प्रकार देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचे 2 भागामध्ये डिवायडेशन केला जातो. कुठल्या 2 भागात किंवा 2 पार्टमध्ये तर एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट्स. ओके, आता काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे काय तर ग्रॅन्युलोसाइट्स जेव्हा आपण WBCचा अभ्यास करतो तर त्या अंतर्गत जर आपण ते सूक्ष्मदर्शिकेखाली बघितलं, ओके, WBCचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली कंपाऊंड सूक्ष्मदर्शिकेखाली बघितलं तर आपल्याला काही ग्रॅन्युल्स दिसतात. ग्रॅन्युल्स म्हणजे काय तर केंद्रकाभोवती जे बारीक बारीक कणांच्या आकाराचे जे काही दृश्य आपल्याला दिसतात. ओके, सो हे या ठिकाणी बारीक कण आपल्याला पाहायला मिळतो आहे. सो यालाच आपण ग्रॅन्युल्स म्हणत असतो. सो यानुसार ग्रॅन्युलोसाइट्स ज्या ठिकाणी हे बारीक कण आढळतात त्याला आपण ग्रॅन्युलोसाइट्स, तर ज्या ठिकाणी ते कण आपल्याला दिसत नाही त्याला अग्रॅन्युलोसाइट्स आपण म्हणत असतो. ओके, सो ग्रॅन्युलोसाइट्स या इमेजच्या सहाय्याने हे जे काही प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आता आपल्याला प्रश्नात दिलेलं होतं जे ऑप्शन दिलेले होते ज्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल, बेसोफिल, मोनोसाइट्स आणि इओसिनोफिल. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या ठिकाणी ग्रॅन्युलोसाइट दिलेला आहे. ज्या शब्दाच्या शेवटी साइट्स हा शब्द लिहिलेला आहे ते अग्रॅन्युलोसाइट्स आहेत. ओके, जरी या ठिकाणी ग्रॅन्युलोसाइट्स हा शब्द लिहिलेला असला तरी या ठिकाणी जो काही साइट्स हा शब्द दिलेला आहे तर ज्या शब्दाच्या शेवटी साइट्स हा लागलेला आहे उपप्रकार जे आहेत या WBC अंतर्गत जसे लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स हे अग्रॅन्युलोसाइट्स आहेत तर त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स दिसून येत नाही म्हणून ते अग्रॅन्युलोसाइट झाले. आणि न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल अर्थात ज्या शब्दांच्या मागे फिल हे जे काही शब्द कीवर्ड लागलेला आहे तर त्यामध्ये ग्रॅन्युल्स आपल्याला दिसून येतात. ओके, सो अशा पद्धतीने देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता.
सो ज्या शब्दाच्या मागे साईट्स हे जे काही शब्द आहेत ते लागलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला ग्रॅन्युल्स दिसून येत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल मोनोसाइट्स. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स यामध्ये ग्रॅन्युलोसाइट्स किंवा ग्रॅन्युल्स आपल्याला दिसून येत नाही. तर न्यूट्रोफिल, इओसिनोफिल आणि बेसोफिल. ओके, सो इओसिनोफिल आणि बेसोफिल तसेच न्यूट्रोफिल यामध्ये आपल्याला ग्रॅन्युल्स दिसून येतात. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कुठल्या प्रकारामध्ये ग्रॅन्युलोसाइट दिसून येतात. तर लक्ष ठेवायचं आहे न्यूट्रोफिल, बेसोफिल आणि इओसिनोफिल अर्थात ब, क आणि ई. जर आपण ब, क, ई असणारा पर्याय बघितलं तर पर्याय क्रमांक 3मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स जे WBC अंतर्गत आपण क्लासिफिकेशन करत असतो त्याविषयी आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे. आता पांढऱ्या रक्तपेशीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये असा देखील प्रश्न उद्भवू शकतो की कुठल्या प्रकारामध्ये किंवा रक्तपेशीमध्ये या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये कुठल्या उपप्रकाराचं प्रमाण सर्वाधिक असतो. ओके, कारण यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे की सर्वात कमी जे काही प्रमाण आहे ते कुठल्या उपप्रकारांचा या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये दिसून येतो तर ते आहे बेसोफिल. ओके, सो बेसोफिल संदर्भाने आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे. 1 मिनटं. सो बेसोफिलच्या संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारलेला होता त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वाधिक असणारा प्रमाणानुसार 40 ते 60% ते आहे न्यूट्रोफिल. ओके, सो पांढऱ्या रक्तपेशीमध्ये न्यूट्रोफिल्स या घटकाचा प्रमाण सर्वाधिक असतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ब, क, ई. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पर्यायातील कोणता घटक शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी म्हणून कार्य करत असते. ओके, सो पर्याय दिलेल्या घटकांपैकी कुठली ग्रंथी ही सर्वात मोठी ग्रंथी किंवा कुठला घटक सर्वात मोठी ग्रंथी म्हणून शरीरामध्ये कार्य करत असते असा एकंदरीत प्रश्न आहे. आणि आपण याला इझी स्वरूपाचा प्रश्न म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी यकृत ग्रंथी, लाडोत्पादन ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी आणि जठर ग्रंथी. ओके, सो आपण सर्वांनाच माहीत आहे की याच्यामध्ये जे काही यकृत ग्रंथी आहेत ज्याला आपण लिव्हर म्हणत असतो तर ते आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असते. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे यकृत ग्रंथी. आता मानवी शरीराचा जवळपास साधारणतः जे काही मानवी प्रौढ शरीरामध्ये त्याचे वजन 1.5 किलोपर्यंत अर्थात 1.5 किलोपर्यंत असू शकते. म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाचा 1/50 असा भाग अशा पद्धतीने. ओके, सो त्यात जर एखाद्या व्यक्तीचे वजन 50 किलो असेल. ओके, सो 50 kg असं असेल तर ते साधारणतः 1 किलो त्याचं जे काही लिव्हरचं वेट आहे ते असते. ओके, सो हेच मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून आपण ओळखत असतो. आता स्वादुपिंड जे या ठिकाणी दिलेले आहे तर स्वादुपिंड संदर्भाने थोडक्यात लक्षात ठेवायचं की पचन संस्थेचा आणि अंतःस्रावी ग्रंथीचा तो एक प्रकार आहे. याच्यामध्ये एक्झोक्राईन स्वादुपिंड एन्झाईम तयार करते जे विशेषतः अन्न प्रथिने पचवण्यासाठी मदत करतात. तर अंतःस्रावी स्वादुपिंड अर्थात एंडोक्राईन. ओके, एक्झोक्राईन म्हणजे बहिर स्वरूपाचे जे काही स्वादुपिंड आहेत ते आणि अंतःस्रावी म्हणजे एंडोक्राईन हे विशेषतः इन्सुलिन संप्रेरक तयार करण्याचे कार्य करत असते जे साखरेची पातळी अर्थात जी काही ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचे कार्य या स्वादुपिंडाच्या माध्यमातून होत असतो. त्यानंतर आहे गॅस्ट्रिक ग्रंथी ज्याला आपण जठर ग्रंथी म्हणत असतो. हे एक्झोक्राईन, ऑक्सिंटिक ग्रंथी आणि अंतःस्रावी पायलोटिक ग्रंथी. ओके, एक्झोक्राईन म्हणजे बहिस्त्रावी ऑक्सिटिंक. ओके, आणि अंतःस्रावी पायलोरिक ग्रंथी स्त्रवत असतात. त्यानंतर आहे याच्यामध्ये आपल्याला गॅस्ट्रिक रस जे जठर ग्रंथी असतात त्याच्यामध्ये म्युकस, HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, आणि पेप्सिन जे विशेषतः प्रथिनांना पचवण्याचे कार्य करत असतात. सो यांचा समावेश या गॅस्ट्रिक रसमध्ये होत असतो. ओके, सो अशा पद्धतीने जे काही पाचक ग्रंथी आहेत तर त्या संदर्भाने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेलं होतं. ओके, सो त्या संदर्भाने ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण लक्षात ठेवू शकता. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान सार्कोमेअरबद्दल सत्य आहे. ओके, सार्कोमेअरबद्दल कुठले विधान सत्य आहे. आता सर्वात आधी सार्कोमेअर म्हणजे काय ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आपले जे काही शरीर रचना आहे तर शरीर रचनेचं जे काही किंवा एखादा अवयव तयार होण्यासाठी जे काही बेसिक घटक असते
तर ती असते शेल किंवा ज्याला आपण मराठीत पेशी म्हणत असतो. त्याच पद्धतीने जेव्हा शरीरामध्ये जी स्नायूची रचना तयार होते तर त्या स्नायूसाठी जी काही बेसिक घटक असते तर त्याला आपण सार्कोमेअर म्हणत असतो. ओके, सो लक्षात ठेवायचं. सार्कोमेअरबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. अविधान आहे, सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूची खंड आहेत. ओके, आणि ब दिलेलं आहे ते उत्कीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. ओके, थोडक्यात काय तर बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट आहेत. कशाचे? स्नायूचे. आणि या ठिकाणी दिलेलं आहे सार्कोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत. सो यापैकी कुठलं विधान सत्य आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता सार्कोमेअर संदर्भाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. स्नायूची मूलभूत संकुचित एकक युनिट किंवा ज्याला आपण बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट म्हणून हे सार्कोमेअर कार्य करत असते. सार्कोमेअर हे फायबरचे बनलेले असतात. ओके, सो फायबरचे ते स्नायू फायबरचे एक मूलभूत संकुचित एकक आहे. स्टेटेड स्नायूंच्या ऊतींचे सर्वात लहान कार्यात्मक युनिट म्हणून ते कार्य करत असतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 2 मुख्य प्रथिनांपासून तयार झालेले असतात किंवा 2 मुख्य जे प्रथिने आहेत त्या प्रथिनांचा फिलामेंटपासून ते तयार झालेले असतात. कुठले प्रथिन हे लक्षात ठेवायचं? ॲक्टिन आणि मायोसिन. ओके, सो या ॲक्टिन आणि मायोसिनपासून हे जे काही सार्कोमेअर तंतू आहेत. ओके, सो सार्कोमेअर फायबर ते तयार झालेले असतात. ॲक्टिन आणि मायोसिन. ओके, सो या ॲक्टिन आणि मायोसिनपासून जे काही सार्कोमेअर आहेत ते तयार झालेले असतात. आता या संदर्भाने आपल्याला माहीतच असेल की स्लायडिंग फिलामेंट थेरी हे सार्कोमेअर संदर्भाने आहे. सार्कोमेअर अर्थात स्नायूंच्या आकुंचन प्रसरण संदर्भाने आपण अभ्यासत असतो आणि यावर ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. ते कोणी मांडलेलं आहे? तर लक्षात ठेवायचं, सार्कोमेअर संदर्भात जी काही ही स्लायडिंग फिलामेंट थेरी आहे ते निडरके, ह्यू एक्सेले आणि जीन हॅन्सन यांनी 1954 हे जे काही सिद्धांत आहे ते मांडलेलं आहे. ओके, सो त्या संदर्भाने देखील आयोगाने प्रश्न विचारला. सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. आता या ठिकाणी जे प्रश्नात आपल्याला विचारले गेलेले होते की सार्कोमेअर हे बेसिक कोणत्याही तंतूचे खंड आहेत, अर्थात ते फायबर आहेत. तर ते फायबर आहेत का? तर नक्कीच बरोबर आहे. आणि ब दिलेलं आहे ते उत्कीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत, अर्थात काय तर बेसिक स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट आहेत. सो दोन्ही अर्थात अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टम संदर्भाने अर्थात मानवी उत्सर्जन संस्था या संदर्भात प्रश्न ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय विचारले गेलेला आहे की नेफ्रॉनच्या कोणत्या भागात पोडोसाइट्स नावाच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिस्तर पेशी असतात. ओके, सो पोडोसाइट नावाचे जे काही पेशी आहेत ते नेफ्रॉनच्या कुठल्या भागामध्ये असतात असा एकंदरीत प्रश्न आहे. हेनलेचा लूप अर्थात लूप ऑफ हेनले, त्यानंतर आहे रिनल नलिका, रिनल ट्यूबल ज्याला म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर बाउमन संपुट, बाउमन कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस. ओके, सो कुठल्या भागामध्ये पोडोसाइट नावाच्या पेशी असतात. सो लक्षात ठेवायचं की जे काही पोडोसाइट पेशी आहेत ते एकंदरीतच बाउमन संपुटामध्ये आपल्याला ते पाहावयास मिळतात, ज्या बाउमन कॅप्सूल असतात आपल्या नेफ्रॉनमध्ये. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला हे जे काही पोडोसाइट नावाचे जे पेशी आहेत ते पाहावयास मिळतो आहे. सो या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. पोडोसाइट हे मूत्रपिंडातील अर्थात किडनीच्या बाउमन कॅप्सूलमधील पेशी आहेत जे ग्लोमेरुलसच्या केशिकांभोवती गुंडाळलेले असतात. ओके, सो जे काही ग्लोमेरुलस आहेत. ओके, आता हे जे काही ग्लोमेरुलस आहेत तर या ग्लोमेरुलसचे जे काही केशिका आहेत तर त्या भोवती पोडोसाइट नावाचे जे काही पेशी आहेत. ओके, झूम करूयात. हे जे काही पोडोसाइट पेशी आहेत सो हे या ग्लोमेरुलस जी केशिका आहेत तर त्या भोवती ते गुंडाळलेले असतात. ओके, सो ते एकंदरीतच या बाउमन कॅप्सूलमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 बाउमन संपुट. ओके, किंवा बाउमन कॅप्सूल. आता पोडोसाइट्स बाउमन कॅप्सूलचे अस्तर बनवतात, अर्थात जे काही अभिस्तर पेशी म्हणून ते कार्य करत असतात. यामध्ये जो काही थर असतो वेगवेगळ्या थरामध्ये ते कार्य करत असतात किंवा एकंदरीत त्यांची संरचना ही वेगवेगळ्या थरामध्ये झालेली असते. तर तिसरा जो थर असतो ज्याद्वारे रक्ताची गाळण होत असते. ओके, नेफ्रॉन हे मूत्रपिंडाचा फिल्टर आहे जिथे आपला रक्त साफ केला जातो. ओके, आणि टाकाऊ पदार्थ युरिनचा माध्यमातून बाहेर फेकला जातो आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी पोडोसाइट पेशीच्या बाबतीत या ठिकाणी कार्य दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचून घ्या. सो या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 बाउमन संपुट. ओके, किंवा बाउमन कॅप्सूल. पुढे जाऊयात.
पुढचा प्रश्न आहे, खालील योग्य विधाने ओळखा. अ विधान आहे, हायपोथॅलमस या ग्रंथीला सुप्रीम कमांडर म्हटलं जातं. ब आहे, हे पिच्युटरी ग्रंथीला संप्रेरके स्त्रवण्यासाठी किंवा न स्त्रवण्यासाठी वेळोवेळी उत्तेजन देतात. त्यानंतर क आहे, यातून 2 प्रकारचे संप्रेरके निघतात ज्यात उत्तेजक आणि प्रतिबंधक संप्रेरक असतात. ओके, सो कुठला जे काही विधान आहे त्या ठिकाणी योग्य आहे. सो थोडक्यात झूम करूयात. परत हायपोथॅलमसच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे, हायपोथॅलमसला सुप्रीम कमांडर म्हटलं जातो का. त्यानंतर आहे, ते पिच्युटरी ग्रंथीला संप्रेरक स्त्रवण्यासाठी किंवा न स्त्रवण्यासाठी उत्तेजन देतात का. क आहे, त्यामध्ये 2 प्रकारचे संप्रेरक निघतात, उत्तेजक आणि प्रतिबंधक संप्रेरके. सो कुठलं विधान या ठिकाणी योग्य आहे. आता हायपोथॅलमस, ज्याला अधचेतक ग्रंथी देखील म्हटलं जात आहे, या ग्रंथीच्या बाबतीत हायपोथॅलमस ही मेंदूच्या खोलवर असलेली एक रचना आपल्याला दिसून येतो, जी विशेषतः अंतःस्रावी प्रणाली आणि आपल्या मज्जासंस्थेदरम्यान ती मुख्य दुवा म्हणून कार्य करत असतो. एकंदरीतच जे हायपोथॅलमस असते ते आपल्या शरीराला नियंत्रित ठेवण्याचे किंवा आपले शरीराचे जे काही संतुलन आहे ते स्थिर ठेवण्याचे कार्य, ज्यामध्ये होमिओस्टॅटिस नावाचे जे काही स्थिर अवस्थेत संतुलित राहत असते, तर ते कार्य ती महत्त्वाची भूमिका बजावण्याचे कार्य या हायपोथॅलमसच्या माध्यमातून होतो आहे. ओके, जी काही पिट्युटरी ग्रंथी असतात, ज्याला आपण मास्टर ग्रंथी म्हणत असतो, सो हायपोथॅलमसचं अगदी ते खाली असते. ओके, सो या ठिकाणी इमेजमध्ये देखील दिलेलं आहे हायपोथॅलमस. ओके, मेंदूच्या बिलकुल जे दक्षिणेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हायपोथॅलमस पाहायला मिळतो आणि त्याचा खाली जे काही ग्रंथी आहेत त्याला आपण पिच्युटरी, ओके, सो पिच्युटरी ग्रंथी म्हणत असतो. सो याच्यामध्ये अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. सो त्याला नियंत्रित करण्याची किंवा त्या संदर्भात जी काही त्या पिट्युटरी ग्रंथीला हायपोथॅलमस हे रक्तवाहिन्यांद्वारे किंवा थोडक्यात काय तर एकंदरीत नियंत्रित करण्याचे कार्य, समजा हायपोथॅलमसद्वारे एखादा संप्रेरक स्त्रवण्याचे कार्य जेव्हा पिट्युटरी ग्रंथीला त्या संदर्भात प्रोत्साहित केला जातो किंवा उत्तेजक दिला जातो, तर तेव्हा ते पिट्युटरी ग्रंथी एखादा संप्रेरक आहे ती स्त्रवत असते आणि त्या पर्टिक्युलर संप्रेरकाचे प्रमाण शरीरामध्ये जर जास्त झालेलं असेल, सो अशा वेळेस हायपोथॅलमस त्या पिट्युटरी ग्रंथीला ते नियंत्रित करण्यासाठीचे जे काही ऑर्डर आहे, ओके, किंवा एक आदेश आपण म्हणू शकतो, तर तशा पद्धतीने ते देत असतो आणि त्या प्रसंगी जी काही पिट्युटरी ग्लँड आहे किंवा पिट्युटरी ग्रंथी आहे ती स्त्रवण्याचे बंद करत असते आणि म्हणूनच हायपोथॅलमस या ग्रंथीला सुप्रीम कमांडर म्हटलं जातो आहे. ओके, थोडक्यात काय तर या ठिकाणी दिलेलं आहे की पिट्युटरी ग्रंथीचे संप्रेरक स्त्राव हे हायपोथॅलमसद्वारे नियंत्रित केले जाते. हे अनुक्रमे चयापचय क्रियेस चालना देणारे आणि प्रतिबंध करणारे रिलीजन तसेच अर्थात उत्तेजक आणि प्रतिबंधात्मक संप्रेरक स्त्रवित करत असते, म्हणून याला सर्वोच्च सेनापती किंवा सुप्रीम कमांडर देखील म्हटलं जातो. तर मास्टर ग्रंथी म्हणून आपण पिट्युटरी ग्लँड जे आहेत, ओके, पिट्युटरी ग्रंथी याला आपण म्हणत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये हायपोथॅलमस या ग्रंथीला सुप्रीम कमांडर म्हटले जाते का. सो या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर हे पिच्युटरी ग्रंथीला संप्रेरके स्त्रवण्यासाठी किंवा न स्त्रवण्यासाठी वेळोवेळी उत्तेजन देत असतात. ब देखील बरोबर आहे. आणि क विधानात दिलेलं आहे की 2 प्रकारचे संप्रेरक निघतात ज्यात उत्तेजक आणि प्रतिबंधक संप्रेरक असतात. ओके, सो उत्तेजक म्हणजे काय तर रिलीजिंग हार्मोन आणि दुसरा आहे इनहिबिटिंग हार्मोन्स. ओके, सो प्रतिबंधक संप्रेरक म्हणजे इनहिबिटिंग हार्मोन. ओके, सो रिलीजिंग आणि इनहिबिटिंग हार्मोन संदर्भात जो काही नियंत्रण करण्याचे कार्य या हायपोथॅलमसच्या माध्यमातून केलं जातो. सो हे देखील क देखील या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे अ, ब, क म्हणजेच काय तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे परत अस्थिस्नायू संदर्भाने जी काही अस्थिस्नायूंची जी रचना आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अस्थिस्नायूच्या रचनेसंदर्भातील सार्कोमेअरपासून स्नायू बनण्यापर्यंतचा जो काही क्रम आहे तो योग्य क्रम लावा असा एकंदरीत प्रश्न आहे. मायोफायब्रिल, फॅसिकल, सार्कोमेअर, स्नायुतंतू, स्नायू. ओके, सो सार्कोमेअरपासून जे स्नायू बनण्याची जी काही प्रोसेस आहे तर त्याचा जो काही योग्य क्रम आहे तो लावा अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो
जर आपण प्रश्न व्यवस्थित रीड केला तर आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की सार्कोमेअर हे स्नायूचे एक बेसिक युनिट किंवा सर्वात आधी सार्कोमेअर तयार होतो आणि सार्कोमेअरनंतर हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलप होत जाऊन एक स्नायू बनण्याचा जो प्रवास आहे तर त्या संदर्भात त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो त्याचा योग्य क्रम लक्षात ठेवायचा. सर्वात आधी सार्कोमेअर आपण बघितलेलं, सार्कोमेअर हा बेसिक युनिट आहे, त्यामुळे क सुरुवातीला येईल. ओके, क सुरुवातीला येईल, त्यामुळे क. आता क कुठल्या पर्यायामध्ये नाही, सुरुवातीला क असणारा पर्याय आपण जर फाइंड आउट केले तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4मध्ये दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 आपण एलिमिनेट करू शकतो. आणि सर्वात शेवटी असणार आहे स्नायू. ओके, सो ई सर्वात शेवटी ई असणार आहे. सो 2 आणि 4 यामध्ये ई आपल्याला दिसून येतो. ओके, तर सार्कोमेअर नंतर त्याच्यानंतर आहे सार्कोमेअर, त्यानंतर मसल फायब्रल. ओके, मसल फायबर. सो या ठिकाणी ज्याला पण मायोफायब्रिल देखील म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो मसल फायबर किंवा मायोफायब्रिल. सो क नंतर येणार आहे अ, मायोफायब्रिल. त्यानंतर आहे फॅसिकल. ओके, सो फॅसिकल ब आणि सॉरी एक मिनटं. अच्छा, ओके, सो सर्वात आधी आपण सार्कोमेअर. ओके, सार्कोमेअर, त्यानंतर आहे मायोफायब्रिल, त्यानंतर आहे मसल फायबर ज्याला आपण स्नायूतंतू म्हणत असतो. ओके, सो स्नायूतंतू, त्यानंतर आहे फॅसिकल आणि शेवटी सर्वात शेवटी स्नायूंची रचना होते, सो मसल. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सार्कोमेअर पहिलं स्टेज सार्कोमेअर, त्यानंतर आहे मायोफायब्रिल. ओके, दुसरा जो क्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला मायोफायब्रिल, त्यानंतर तिसरा जो क्रम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला मसल फायबर दिसून येतो. मसल फायबर म्हणजे काय तर स्नायूतंतू. चौथ्या स्थानी येईल फॅसिकल. ओके, सो फॅसिकल आणि सर्वात शेवटी येणार आहे मसल. ओके, सो मसल अर्थात काय स्नायू. सो अशा पद्धतीने सार्कोमेअर, मायोफायब्रिल, स्नायूतंतू ज्याला मसल फायबर म्हटलं गेलेलं आहे, फॅसिकल आणि स्नायू. सो हे जे काही सार्कोमेअरपासून स्नायू बनण्याचा जो क्रम आहे तो लक्षात ठेवायचा. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो कारण सार्कोमेअरवर याआधी प्रश्न विचारलेला आहे. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. सो क्रम देखील विचारले जाण्याची शक्यता आहे. सो या ठिकाणी ही जी काही रचना आहे ते इमेजच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन या प्रोटीनपासून एकंदरीत सार्कोमेअर तयार झालेलं असतं. ओके, सो हे ॲक्टिन आणि मायोसिन त्यापासून सार्कोमेअर तयार झालेले असते आणि अनेक सार्कोमेअर एकत्र येऊन मायोफायब्रिल तयार करत असतात. ओके, त्यांची रचना अशा पद्धतीने तयार झालेली असते. ओके, सो असे अनेक सार्कोमेअर एकत्र येऊन ते मायोफायब्रिल तयार करत असतात. अनेक मायोफायब्रिल एकत्र येऊन मसल फायबर तयार होत असतो ज्याला आपण स्नायूतंतू म्हणत असतो. आणि अनेक मसल फायबर एकत्रित येऊन फॅसिकल तयार होत असतात. ओके, फॅसिकल तयार होत असतात आणि अनेक फॅसिकलपासून त्यानंतर मसल तयार होत असतो, म्हणजेच काय तर स्नायू तयार होत असतो. सो अशा पद्धतीने याचा क्रम या ठिकाणी दिलेला आहे, तो ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो या ठिकाणी मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे 2 मुख्य प्रथिने असतात ज्याच्यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन. आणि स्नायू आकुंचन जी थेरी आहे याला स्लायडिंग फिलामेंट थेरी म्हटलं गेलेलं आहे. ते निडरके, हक्सले आणि जीन हॅन्सन यांनी 1954मध्ये मांडलेलं आहे, ते देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी सार्कोमेअरच्या बाबतीत आपल्याला प्रश्न किंवा स्नायू बनण्याचा जो क्रम आहे त्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला होता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे आणि एकंदरीत PYQ आपण म्हणू शकतो कारण कंबाईन असो की राज्यसेवा पूर्व यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, किंवा हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो. ओके, सो एकंदरीत जी काही युरिन तयार होण्याची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होत असतो त्या संदर्भात जो काही क्रम आहे ते या ठिकाणी विचारलेला आहे. गाळणे, पुनर्शोषण, स्त्रवणे, उत्सर्जन. दुसरा पर्याय दिलेला आहे स्त्रवणे, गाळणे, पुनर्शोषण, उत्सर्जन. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे क्रम आहे ते दिलेलं आहे. सो जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर युरिन तयार होण्यासाठी जे काही क्रम आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात आधी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, त्यानंतर आहे
ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, ज्याला आपण पुनर्शोषण म्हणत असतो, आणि त्यानंतर आहे ट्युब्युलर सिक्रेशन आणि सर्वात शेवटी उत्सर्जन. ओके, सो अशा पद्धतीने फिल्ट्रेशन, रिअब्झॉर्प्शन, सिक्रेशन आणि सर्वात शेवटी उत्सर्जन. ओके, जे काही टाकाऊ पदार्थ आहे ते युरिनच्या फॉर्ममध्ये ते आपल्या शरीराबाहेर टाकले जातात. द्रवयुक्त टाकाऊ पदार्थ प्रामुख्याने लघवीच्या स्वरूपात किंवा युरिनच्या स्वरूपात मानवीच्या शरीराबाहेर टाकले जातो. ओके, सो यासाठी आपली जी काही मूत्रपिंड आहे ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. ओके, मूत्रपिंड याचा अर्थ किडनीच्या संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. सो महत्त्वाची भूमिका बजावण्याचे कार्य करत असतो. सामान्य मानवी मूत्रामध्ये 95% पाणी तर 5% टाकाऊ पदार्थ असतात. ओके, सो टाकाऊ पदार्थामध्ये हायड्रोजन आयन, पोटॅशियम आयन, क्रिएटिन आयन, ड्रग्स किंवा जे काही युरिनच्या स्वरूपात जे इतर टाकाऊ घटक आहेत तर त्यांचा समावेश होतो आहे. आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मूत्रपिंडाचे जे संरचनात्मक व कार्यात्मक युनिट म्हणून जे नेफ्रॉन आहे ते कार्य करत असतो. ओके, आता सामान्यतः युरिन फॉर्मेशनची जी काही प्रक्रिया आहे ती मुख्यतः 3 टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, पुनर्शोषण ज्याला ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन म्हटलं गेलेलं आहे, आणि त्यानंतर आहे ट्युब्युलर सिक्रेशन. ओके, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे काही युरिन आहे ते उत्सर्जन होऊन आपल्या शरीराबाहेर टाकले जातं. ओके, सो हे जे काही क्रम आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, त्यानंतर ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, त्यानंतर आहे ट्युब्युलर सिक्रेशन आणि शेवटी उत्सर्जन. ओके, सो याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता. सो गाळणे, फिल्ट्रेशन याचा अर्थ गाळणे, त्यानंतर आहे पुनर्शोषण, ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन, त्यानंतर आहे स्त्रवणे ज्याला आपण सिक्रेशन म्हटलं गेलेलं आहे, ट्युब्युलर सिक्रेशन. ओके, आणि सर्वात शेवटी उत्सर्जन. सो अशा पद्धतीने याचा योग्य क्रम आपण म्हणू शकतो: गाळण, पुनर्शोषण, स्त्रवणे आणि उत्सर्जन. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी युरिन फॉर्मेशनचा जो काही क्रम आहे त्याविषयी प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा मानवी पचन संस्थेसंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालील योग्य विधाने ओळखा. अ, जठरातील पाचक ग्रंथी ह्या 3 पेशीपासून बनलेल्या असतात. ओके, जठरातील पाचक ग्रंथी हे 3 पेशीपासून बनलेले असतात का? ब आहे मानवाच्या पोटात अमायलेज आणि पेप्सिन जठररस स्त्रवतात. क आहे कुपरच्या पेशी ह्या स्वादुपिंडात असतात. आणि ड दिलेला आहे यकृतातील पित्तरसामुळे इमल्सिफिकेशन घडून येतो. सो कुठला जे काही स्टेटमेंट आहे, कुठले स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आता जठरामध्ये जे काही पाचक रस असतात तर त्या संदर्भात त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. सो जठरग्रंथी संदर्भाने आपल्याला 3 प्रकारच्या जठरग्रंथी दिसून येतात: पायलोरिक, कार्डियाक आणि फंडिक किंवा ज्याला ऑक्सिंटिक ग्रंथी म्हटला जातो आहे. ओके, सो पायलोरिक, कार्डियाक आणि फंडिक किंवा ऑक्सिंटिक. आता जठररस जे असतात त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, लायपेज किंवा लिपेज ज्याला म्हटलं गेलेलं आहे, आणि पेप्सिन या 3 जे काही पाचक ग्रंथी आहेत किंवा पाचक रस आहेत तर त्या जठरग्रंथीमध्ये स्त्रवत असतात. ओके, आम्ल HCl ज्याला हायड्रोक्लोरिक आम्ल म्हटलं गेलेलं आहे, लायपेज आणि पेप्सिन सूक्ष्मजीवांना निष्क्रिय करण्याचे कार्य, जे काही हार्मफुल सूक्ष्मजीव आहेत तर त्यांना निष्क्रिय करण्याचे कार्य या जठरग्रंथीमध्ये होत असतो. रक्त फिल्टरिंगच्या कामात देखील ते कार्य जी महत्त्वाची भूमिका आहे ती देखील बजावत असतात. ओके, सो या ठिकाणी अ जे विधान दिलेलं आहे याच्यामध्ये जठरातील पाचक ग्रंथी या 3 पेशींपासून बनलेले असतात का? सो बरोबर आहे. कुठल्या पेशी आहेत ते? तर आहे पायलोरिक, ब कार्डियाक आणि क फंडिक किंवा ऑक्सिंटिक ग्रंथी किंवा पेशी. ओके, मानवाच्या पोटामध्ये अमायलेज आणि पेप्सिन जठररस स्त्रवतात. तर मानवाच्या पोटामध्ये अमायलेज असतो का? तर अमायलेज नसतो. काय असतात? तर अमायलेजच्या ऐवजी हायड्रोक्लोरिक आम्ल, लायपेज असतो, पेप्सिन असतात. ओके, सो या ठिकाणी पेप्सिन दिलेलं आहे. अमायलेज, पेप्सिन. सो पेप्सिन योग्य आहे, मात्र अमायलेज नसतो. ओके, अमायलेज मानवाच्या मुखामध्ये असतो, त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. जर आपण ब स्टेटमेंट एलिमिनेट केलं तर आपल्याला योग्य पर्याय मिळून जातो आहे. ओके,
सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर यकृतासंदर्भात देखील या ठिकाणी थोडक्यात इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते पण आपण बघूयात. यकृत रक्तातील रासायनिक पातळी नियंत्रित करण्याचे कार्य करत असतो आणि पित्त नावाचे जे काही उत्पादन आहे ते उत्सर्जित करत असतं. ओके, जे यकृतातून टाकाऊ उत्पादने वाहून नेण्यास मदत करीत असतात. अतिरिक्त ग्लुकोजचे साठवणुकीसाठी ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्याचे कार्य या यकृतामध्येच होत असतो. ओके, सो ग्लायकोजन नंतर ऊर्जेसाठी ग्लुकोजमध्ये परत ते रूपांतरित केले जाऊ शकतो. जे काही अतिरिक्त ग्लुकोज शरीरामध्ये तयार झालेलं असेल तर त्याच्या ग्लायकोजनच्या फॉर्मेशनमध्ये साठवून ठेवण्याचे कार्य या यकृतामध्ये केले जातो आहे. आणि वेळ प्रसंगी जेव्हा शरीराला आवश्यक वाटेल त्या प्रसंगी ग्लायकोजनचे नंतर ग्लुकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकतो. ओके, सो यकृताचे जे काही इतर कार्य आहे ज्याच्यामध्ये प्रथिनांची बिल्डिंग ब्लॉक तयार करणे. ओके, सो प्रथिन निर्मितीमध्ये अमिनो आम्लांच्या रक्त पातळीचे नियमन करण्याचे कार्य करत असतो. हिमोग्लोबिनच्या जे काही लोहाच्या सामग्रीच्या वापरासाठी देखील ती एक प्रक्रिया करण्याचे कार्य करत असतो. थोडक्यात काय तर यकृतामध्ये लोह जेव्हा जे हिमोग्लोबिन असते ते साठवून ठेवले जातो आहे. शरीरात कुपरच्या पेशी कुठं असतात तर यकृतामध्ये कुपरच्या पेशी असतात. ओके, आता या ठिकाणी जे क दिलेलं आहे तर क या ठिकाणी कुपरच्या पेशी या स्वादुपिंडात असतात असं दिलेलं आहे आणि क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो स्वादुपिंडात नसून ते यकृतात असतात. ओके, सो क या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, सो क देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि असा पर्याय या ठिकाणी दिलेला नाही. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. स्वादुपिंडात नसून कुपरच्या पेशी कुठं असतात तर एकंदरीत यकृतामध्ये कुपरच्या पेशी असतात आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण जी भूमिका आहे ती बजावत असतात. ओके, सो हे जे काही प्रश्न आहेत तर प्रश्न आपण प्रॉपर ऑप्शन न दिल्यामुळे कॅन्सल करूयात किंवा जो काही पर्याय आहे तो आपण कॅन्सल करूयात. ओके, सो या ठिकाणी जठरातील पाचक ग्रंथी 3 पेशींपासून बनलेले असतात. बरोबर आहे, 3 प्रकारचे असतात. पायलोरिक, कार्डियक आणि फंडिक किंवा ज्याला ऑक्सिंटिक म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे मानवाच्या पोटात अमायलेज असतो का? अमायलेज नसतो तर लायपेज असते. ओके, सो लायपेज HCl आणि पेप्सिन असतो, त्यामुळे ब देखील या ठिकाणी चुकीचं आहे. ब स्टेटमेंट इनकरेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. क आहे कुपरच्या पेशी या स्वादुपिंडात असतात. स्वादुपिंडात अर्थात पॅनक्रियाजमध्ये असतात का तर नाही, तर ते कुठं असतात? यकृतात असतात. ओके, सो लिव्हरमध्ये असतात, त्यामुळे क देखील या ठिकाणी चुकीचं आहे. आणि यकृतातील पित्तरसामुळे इमल्सिफिकेशन घडून येतो. ओके, सो जे काही यकृतातील पित्तरस असतात तर त्यामुळे काय होतं तर त्या बाईलमुळे किंवा पित्तरसामुळे आतड्यातील मेदाम्लाचे लहान कणांमध्ये किंवा लहान ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर होत असतं. ओके, जे काही कठीण जर अन्नपदार्थ असेल तर त्याच्या छोट्या छोट्या कणांमध्ये रूपांतर करण्याचे कार्य या पित्तरसामुळे होत असतो आणि म्हणून त्याला ती जी काही प्रोसेस असते तर त्याला इमल्सिफिकेशन म्हटलं जातं आहे. ओके, सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे. सो ड या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, सो अ आणि ड फक्त अ व ड या ठिकाणी योग्य असणार आहे. मात्र जे काही ब आणि क आहे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी जठररसासंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढे जाऊयात, ते करेक्शन करून घ्या. पुढचा प्रश्न आहे मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा क्रम बाहेरून आत जो क्रम आहे तो कशा प्रकारचे आहे ते खालील पर्यायातून ओळखा असा एकंदरीत प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे स्टेप्स, इनकस, मेलिसियस. नंतर आहे इनकस, मेलिसस, स्टेप्स. नंतर आहे मेलिसियस, स्टेप्स, इनकस आणि चौथा पर्याय आहे मेलिसियस, इनकस, स्टेप्स. ओके, सो कानांचे जे काही हाडे आहेत तर त्या हाडांचा योग्य क्रम ओके बाहेरून आत कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी प्रश्नात विचारलं गेलेलं आहे. आता मानवी कानासंदर्भात किंवा मानवी श्रवण शक्ती संदर्भाने शारीरिकदृष्ट्या आपल्याला काय दिसून येतो तर कानाचे 3 वेगवेगळे भाग आपल्याला पाहायला मिळतो. बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि आतील कर्ण. ओके, सो जे काही मध्य कर्ण असतात बाहेर कर्णामध्ये पिन्ना आणि कॉन्क्या. ओके, सो कॉन्चा अशा पद्धतीने दिलेला आहे. ओके, मध्य कर्णाचा पार्ट मॅलस, इनकस आणि स्टेप्स. ओके, सो मॅलस, इनकस, स्टेप्स. त्यालाच दुसरा शब्द या ठिकाणी दिलेला आहे हॅमर. ओके, सो हॅमरचा अर्थ देखील मॅलस होतो, मॅलिसियस.
त्यानंतर इनकस म्हणजे काय, तर इनकसला ॲन्विल देखील म्हटलं जातं आहे. स्टेप्स स्टिरअप देखील म्हटलं जातं आहे. ओके, सो स्टिरअप म्हटलं जातं आहे. हॅमर म्हणजे काय, तर मॅलियस. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. तर त्यांचा क्रम कशा पद्धतीने असतो ते इमेजमध्ये दिलेलं आहे. सर्वात आधी मॅलस अर्थात हॅमर, त्यानंतर आहे इनकस आणि स्टेप. ओके, सो मॅलियस किंवा मेलिसियस, इनकस आणि स्टेप जर कुठल्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक 4 मॅलस, इनकस आणि स्टेप्स. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे आणि हा ॲज इट इज प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, सो मॅलस ज्याला आपण हॅमर म्हणत असतो, त्यानंतर इनकस अर्थात ॲन्विल आणि स्टेप्स किंवा स्टिरअप ज्याला आपण म्हणत असतो, आणि याला एकत्रितपणे श्रवण ऑसिकल्स. ओके, सो ऑडिबल ऑसिकल्स म्हटलं जातं आहे. ऑडिबल ऑसिकल्स. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, अशुद्ध रक्ताचा प्रवाह फुफ्फुसाकडे व शुद्ध रक्ताचा प्रवाह शरीराकडे होण्यासाठी अनुक्रमे या हृदयाच्या कप्प्यांतून रक्त प्रवाहित होत असतो. ओके, थोडक्यात काय, तर जे काही शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त यांचा प्रवाहित होण्याचा जो क्रम आहे तो कशा पद्धतीने असतो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. उजवे अलिंद अर्थात राईट ऑट्रियम, ब डावे अलिंद लेफ्ट ऑट्रियम, क आहे उजवे निलय ज्याला वेंट्रिकल म्हटलं गेलेलं आहे, राईट वेंट्रिकल, आणि डावे निलय अर्थात लेफ्ट वेंट्रिकल. सो जेव्हा अशुद्ध रक्त कोणत्या मार्गाने किंवा कुठल्या हृदयाच्या कप्प्यातून ते पुढे सरकत जातो आणि शुद्ध झाल्याच्यानंतर ते कशा पद्धतीने त्याचा जो काही क्रम असतो ते या ठिकाणी प्रश्नात दिलेला आहे. ओके, सो उजवे अलिंद, डावे अलिंद, उजवे निलय आणि डावे निलय. सो अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्ताचा प्रवास संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे आणि आय थिंक राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो संपूर्ण शरीरामध्ये अशुद्ध रक्त हे ऊर्ध्व महाशीर. ओके, सो इंग्लिशमध्ये नाव लक्षात ठेवायचं, सुपर वेना कावा. सुपर वेना कावा म्हणजे काय, तर ऊर्ध्व महाशीर व अधो महाशीर ज्याला इन्फेरियर वेना कावा म्हटलं गेलेलं आहे, या शिरांमधून हृदयाचा उजव्या अलिंदामध्ये आणले जाते. ओके, आता इमेजमध्ये आपण बघूयात. ऊर्ध्व महाशीर, एक मिनटं मला ऊर्ध्व महाशीर. ओके, आणि या ठिकाणी अधो महाशीर, असे दोन जे काही वेना कावा आहेत, सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा. सो या शिरांमधून जे काही अशुद्ध रक्त आहे ते शरीराच्या इतर भागातून आणले जातात. ओके, डोके व हाताकडील जे काही अशुद्ध रक्त आहेत, ऑक्सिजनेटेड ब्लड. ओके, सो ऑक्सिजनेटेड ब्लड हे ऊर्ध्व महाशीर मार्गे म्हणजे डोके किंवा हाताकडच्या जो भागाकडून जो अशुद्ध रक्त आहे ते या ऊर्ध्व महाशीर मार्गे अर्थात सुपेरियर वेना कावा मार्फत या उजव्या अलिंदामध्ये आणला जातो. तर अधो महाशीर या भागाकडनं ज्याला आपण इन्फेरियर वेना कावा म्हणत असतो, तर शरीराचा इतर जे काही उरलेला भाग आहे, तर विशेषतः खालच्या भागातील जो काही रक्त आहे ते या अधो महाशीर मार्फत उजव्या अलिंदामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी आणले जातो आहे. ओके, सो एक मिनटं थोडं क्लीन करू द्या. हां, या ठिकाणी शरीरातील जे काही अशुद्ध रक्त आहे, डोके आणि हात या खालच्या भागाकडून जे काही आहे. ओके, सो डोके आणि हाताकडील रक्त वगळता शरीरातील इतर भागातून जे अशुद्ध रक्त प्रवाहित होत असतात ते शुद्ध होण्यासाठी या अधो महाशीर मार्गे उजव्या अलिंदामध्ये आणले जातात. तर डोके व हाताकडील जे काही रक्त आहे ते ऊर्ध्व महाशीर मार्गे या उजव्या अलिंदामध्ये आणल्या जातो आहे. ओके, सो इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काय, तर अशुद्ध रक्त उजव्या अलिंदातून त्रिदल झडपांमार्फत. ओके, सो त्रिदल झडपांमार्फत उजव्या निलयामध्ये नेला जातो. ओके, सो या ठिकाणी या त्रिदल झडपांमार्फत या उजव्या निलयामध्ये नेला जातो. ओके, सो ज्याला आपण राईट वेंट्रिकल म्हटलं गेलेलं आहे. सर्वात आधी राईट ऑट्रियममध्ये आणला जातो आणि या ठिकाणी त्रिदल झडप आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं, त्रिदल झडप. आणि त्यानंतर
ते उजव्या निलयातून फुफ्फुस धमनी पल्मोनरी आर्टरी मार्फत फुफ्फुसात जाते. ओके, सो जे काही पल्मोनरी आर्टरी आहे ज्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस धमनी म्हणत असतो, तर ते जे काही अशुद्ध रक्त आहे ते अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे या फुफ्फुस धमनीमार्फत फुफ्फुसाकडे जातो आणि त्या ठिकाणी ते रक्त शुद्ध होऊन फुफ्फुस शिरामार्फत अर्थात पल्मोनरी वेनमार्फत जे काही फुफ्फुस शिरा आहेत पल्मोनरी वेल, तर यांच्यामार्फत शुद्ध रक्त परत शरीराकडे म्हणजे अर्थात हृदयाकडे आणला जातो आणि हृदयाच्या डाव्या आलिंदामध्ये जे काही हे डावे आलिंदे आहेत लेफ्ट ऑट्रियममध्ये ते शुद्ध रक्त नेलं जातं आणि या ठिकाणी द्विदल झडप. ओके, सो त्रिदल झडप कुठं असतो आणि द्विदल झडप कुठं अकर होतो ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. सो या ठिकाणी शुद्ध रक्त आल्याच्यानंतर डाव्या आलिंदातून डाव्या निलयामध्ये प्रवेश करताना, ओके, सो डाव्या आलिंदातून डाव्या निलयामध्ये प्रवेश करताना या ठिकाणी द्विदल झडप आपल्याला होताना दिसून येतो. ओके, सो द्विदल झडप जी काही प्रक्रिया आहे ते त्या प्रक्रियेमार्फत शुद्ध रक्त या डावे निलयामध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर ते महाधमनीमार्फत शरीराच्या इतर भागामध्ये जे काही शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून आलेलं असतात ते शरीराच्या इतर भागाकडे पाठवले जातात. ओके, सो अशा पद्धतीने यानंतर ते डाव्या निलयामधून महाधमनी मार्गे ग्रेट ऑर्टोरा, ओके, सो ग्रेट ओर्टा, ओके, सो ग्रेट ऑर्टा यामार्फत शरीराच्या सर्व भागाकडे जात असतात. ओके, किंवा प्रवाहित होत असतात. थोडक्यात काय तर या ठिकाणी जो क्रम दिलेला आहे तर त्या क्रमामध्ये सर्वात आधी उजवे आलिंद उजवे निलय, ओके, सो उजवे आलिंद उजवे निलय, त्यानंतर आहे डावे आलिंद व डावे निलय. ओके, सो डावे आलिंद डावे निलय, सो असा एकंदरीत क्रम आपल्याला दिसून येतो. उजवे आलिंद म्हणजे काय तर राईट ऑट्रियम, त्यानंतर आहे राईट ऑट्रियममधून ते राईट वेंट्रिकलमध्ये नेला जातो. ओके, सो राईट ऑट्रियममधून राईट वेंट्रिकलमध्ये नेला जातो. त्यानंतर ते शुद्ध झाल्याच्या नंतर ते रक्त लेफ्ट आलिंदामधून अर्थात लेफ्ट ऑट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलच्या माध्यमातून ग्रेट ऑर्टा या माध्यमातून ते शरीराच्या इतर भागाकडे प्रवाहित होत असतात. ओके, सो याचा जर आपण योग्य क्रम बघितला तर सर्वात आधी उजवे आलिंद अर्थात अ, त्यानंतर आहे उजवे निलय क, त्यानंतर आहे ब लेफ्ट ऑट्रियम अर्थात डावे आलिंद आणि शेवटी डावे निलय. ओके, सो ड, सो अ क ब आणि ड, सो अ क ब आणि ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे काही शुद्ध आणि अशुद्ध रक्त प्रवाहित होण्याची जी काही प्रोसेस आहे हृदयाच्या माध्यमातून हृदयाकडून शरीराकडे आणि शरीराच्या जे काही इतर भागातून जे अशुद्ध रक्त आहे ते हृदयाकडे कशा पद्धतीने प्रवाहित होतात त्याचा क्रम या ठिकाणी विचारला गेलेला होता. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे पचन संस्थेमध्ये मुख ते गुद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होत जातो असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो माउथपासून तर ॲनसपर्यंत जे काही pH लेवल आहे जे आपण फूड ॲक्च्युली ग्रहण करतो तर त्यापासून तर त्याचे जे काही डायजेस्टपासून तर ते शरीराच्या बाहेर जे टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकण्यापर्यंतचा pH लेवलमध्ये काय बदल होत असतो ते तशा पद्धतीच्या प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आता पचनसंस्थेमध्ये पोट आणि आतड्याचे जे काही pH आहे ते एकंदरीत आम्ल आणि अल्कली स्वरूपाचे असतात. ओके, थोडक्यात काय तर आम्ल आणि अल्कली स्वरूपामध्ये ते जी काही pH लेवल आहे ते मेंटेन राहत असते. ओके, सो पोटाचे जे काही pH लेवल आहे ते 1 ते 3 च्या दरम्यान असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ॲसिडिक इन नेचर असतो म्हणजे आम्लयुक्त असते. ओके, ज्यामध्ये स्टमक ॲसिड आपल्याला दिसून येतो. सलायवामध्ये देखील जे काही ॲसिडचे प्रमाण आहे ते आहे. अप्पर स्टमकमध्ये लोअर स्टमकमध्ये आपल्याला ॲसिडिक किंवा आम्लयुक्त जे काही घटक आहेत ते दिसतात. ओके, HCl वगैरे हे आम्लयुक्त घटक आहेत त्यामुळे त्याची जी काही एकंदरीत अन्न ग्रहण करता वेळेस जो काही नेचर असतो आपल्या पोटामध्ये अन्न गेल्याच्यानंतर तो आम्लयुक्त असतो आणि शेवटी अल्कलीयुक्त होतो. ओके, सो म्हणजेच काय तर बेसिस किंवा अल्काईनमध्ये त्याचे
फॉर्मेशन होत असते. ओके, सो ॲसिडिकपासून ते अल्काईन. सो आम्ल आणि अल्कली या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो. आतड्याचा pH जो असतो तो साधारणतः 7.5 इतका pH असतो आणि काहीसा तो अल्कली स्वरूपाचा किंवा बेसिस स्वरूपाचा किंवा त्यालाच आपण अल्काईन देखील म्हणत असतो त्या स्वरूपाचा त्याचा नेचर आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो इतर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही रीड करा. तो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे चेतापेशी संदर्भात योग्य विधाने ओळखा. अविधान दिलेलं आहे. चेतापेशी या चेतासंस्थेचे कार्यात्मक व रचनात्मक एकक आहेत. ब आहे शरीरातील सर्वात लांब पेशी असतात. नंतर आहे वयानुसार या पेशींची संख्या वाढत असते. ड दिलेला आहे या पेशीत 3 भाग असतात ज्याच्यात पेशिकाय, वृक्षिका आणि अक्षतंतू या घटकाचा समावेश होतो. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? चेतापेशी संदर्भात किंवा न्यूरॉन संदर्भात या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. आता चेतापेशी संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. चेतापेशी हे चेतासंस्थेचे कार्यात्मक व रचनात्मक एकक आहे. लक्षात ठेवायचं, कार्यात्मक व रचनात्मक एकक आहे. त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. अ स्टेटमेंट योग्य असल्या कारणाने आपण पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर ब आहे या शरीरातील सर्वात लांब पेशी असतात. सो सर्वात लांब पेशी कुठल्या असतात तर लक्षात ठेवायचं, शरीरातील सर्वात लांब पेशी चेतापेशी असतात. ओके, हे आपण सेल चॅप्टर जेव्हा बघत होतो त्या अंतर्गत जे काही प्रश्न आपण डिस्कस करत होतो तर त्यावेळेस आपण ते ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो सर्वात लांब पेशी असतात चेतापेशी, ते देखील लक्षात ठेवायचं. आता ते 3 भागामध्ये डिवायडेशन झालेलं असतं किंवा 3 भागामध्ये ते विभागलेले असतात. कुठल्या 3 भागामध्ये विभागलेले असतात? एक आहे वृक्षिका, अक्षतंतू आणि पेशिकाय. ओके, वृक्षिका, अक्षतंतू आणि पेशिकाय. आता पेशिकाय ज्याला आपण सेल बॉडी. ओके, सो पेशिकाय म्हणजे काय तर सेल बॉडी. सेल बॉडी. त्यानंतर आहे अक्षतंतू. अक्षतंतू याचा अर्थ होतो ॲक्झॉन. ॲक्झॉन. आणि वृक्षिका म्हणजे डेंड्रॉइड्स. डेंड्रॉइड्स. ओके, सो हे जे काही 3 भागामध्ये विभागलेले असतात त्यामुळे या ठिकाणी जे दिलेलं आहे ड विधान, या पेशी 3 भागात असतात ज्याच्यात पेशिकाय अर्थात सेल बॉडी, वृक्षिका अर्थात डेंड्राइट्स आणि अक्षतंतू म्हणजे काय एक्झॉन्स. सो ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यामुळे ड असणारा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आहे, परत यामध्ये देखील आहे. ओके, चौथ्यामध्ये तर आहेच आहे. त्यानंतर आवेग जे काही नर्वस सिस्टम जे वर्क करत असतं तर एखादी माहिती जेव्हा आपल्या शरीराच्या इतर भागाकडून आपल्या नर्वस सिस्टमला द्यायची असेल, सो अशा वेळेस विदिन अ पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये किंवा सेकंदाच्या किंवा मायक्रो सेकंदमध्ये ते आयोग पाठवण्याचे आवेग जो असतो तो पाठवण्याचे कार्य कोणत्या अवयवांच्या माध्यमातून होत असतो किंवा कुठल्या घटकाच्या माध्यमातून होत असतं तर ते आहे अक्षतंतू. ओके, सो अक्षतंतू जे असतात ते एक विस्तारित अक्षतंतू किंवा विस्तार असतो आणि सामान्यतः आवेग प्राप्त करण्यासाठी त्याच्या बऱ्याच शाखा जे असतात ते तयार झालेले असतात. ओके, ज्याला आपण डेंड्रॉइड्स म्हणत असतो. ओके, सो या ठिकाणी हे दिलेलं आहे डेंड्रॉइड्स. डेंड्रॉइड्स आहेत. ॲक्झॉन म्हणजेच काय तर अक्षतंतू आणि याच्या माध्यमातून हे इतर शरीरातील इतर भागाकडे किंवा शरीराच्या इतर भागाकडून मेंदूकडे किंवा नर्वस सिस्टमकडे जो काही आवेग आहे, ओके, इन्फॉर्मेशन स्वरूपामध्ये तो पाठवण्याचे कार्य याच्या माध्यमातून होत असतो. ओके, अक्षतंतूतील आवेग हे एक सिनेप्स अर्थात 2 मज्जातंतू पेशीमधील जंक्शन ओलांडून दुसऱ्या पेशीच्या डेंड्रॉइड्सपर्यंत जात असतात. ओके, सो एक पेशीमधून दुसऱ्या पेशीमध्ये किंवा एक सिनेप्स म्हणजे काय तर 2 मज्जातंतू नर्वस सिस्टम असतात, नर्वस सेल फायबर असतात, तर त्यामधील एक जंक्शन म्हणून कार्य करत असतात आणि ते एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे किंवा दुसऱ्या पेशीच्या डेंड्रॉइडपर्यंत जाण्याचे कार्य या सिनेप्सच्या माध्यमातून होत असतात. ओके, त्यासाठी जो काही रिस्पॉन्सिबल घटक असतो तो एक्झॉन हे कार्य करत असतात कारण ते 2 घटकांना, ओके, हे जे काही एक्झॉन आहेत तर या ठिकाणी परत डेंड्रॉइड्स वगैरे जे आहेत ते जोडण्याचे कार्य आणि यामधील दुव्या म्हणून ते कार्य करत असतात. ओके, थोडक्यात काय तर चेतापेशीतील पेशिकायाकडून
चेतापेशीच्या टोकाकडे जे काही संवेदना वाहून नेण्याचे कार्य ओके किंवा त्या दुसऱ्या चेतापेशीकडे पाठवण्याचे कार्य या ॲक्झॉनच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिनेप्सचे जे काही जोडलेले असतात तर त्याच्या माध्यमातून होत असतो ओके. पेशीच्या पडद्यामध्ये मायलिन नावाची लिपोप्रोटीन असते ओके, चरबीयुक्त प्रोटीन असते, हे देखील लक्षात ठेवा. या चेतापेशीच्या संदर्भात हे दिलेलं आहे. त्याच्यामध्ये लिपोप्रोटीन असतो. मायलिन आवरण हे इन्सुलेशनसारखे दिसते, जसे की विद्युत हे ताराभोवती असतात ओके. सो अशा पद्धतीने इलेक्ट्रिकमध्ये जे काही इन्सुलेशन आहेत तर त्या इन्सुलेशनचे जे काही कार्य आहेत ते त्या पद्धतीने मायलिन हे कार्य करत असतो ओके. सो हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यात आपल्याला वयानुसार या पेशींची संख्या वाढत असते का, तर वयानुसार या पेशींची संख्या वाढत नसते ओके. सो क या ठिकाणी चुकीचं आहे. क जे विधान दिलेलं आहे त्याच्यामध्ये वयानुसार या पेशींची संख्या वाढत असते असा जो काही विधान आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. पेशींची संख्या वाढत नाही तर पेशींचा आकार वाढत असतो ओके. सो हे नोट डाऊन करून ठेवा. पेशींचा आकार वाढत असतो, वयानुसार पेशींचा आकार वाढत असतो, तर त्यांची जी संख्या आहे ती वाढत नसते ओके. सो त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते क स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो ओके. सो चुकीचं स्टेटमेंट आहे त्यामुळे क आपण एलिमेंट करू शकतो. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 फक्त अ, ब आणि ड ज्याच्यामध्ये चेतापेशी हे चेतासंस्थेचे कार्यात्मक व एक रचनात्मक एकक आहे, बरोबर आहे. शरीरातील सर्वात लांब पेशी असतात, हे देखील बरोबर आहे. आणि ड विधान दिलेले याच्यामध्ये हे या पेशीचे 3 भाग असतात. पेशी काय, सेल बॉडी, वृक्षिका, डेंड्रॉइड्स आणि ॲक्सॉन अर्थात अक्षतंतू. सो यांचा समावेश होतो. त्यामुळे अ, ब आणि ड या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे मानवी ग्रंथी व संप्रेरका संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेत हा विचारलेला प्रश्न आपण म्हणू शकतो ओके. सो डायरेक्ट आपण PYQ ॲज इट इज घेतलेला आहे. सो खालीलपैकी कोणती संप्रेरके ग्रंथी आहेत ओके. संप्रेरके ग्रंथी आहेत TSH, STH, SCG आणि ADH ओके. सो कुठल्या घटकाचा समावेश आपण संप्रेरक ग्रंथी म्हणून करत असतो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता जे काही आपल्या शरीरामध्ये जे पिट्युटरी ग्लँड आहे तर पिट्युटरी ग्लँडच्या संदर्भाने या जे काही STH, ADH ओके, TSH जे काही ग्रंथी आहेत किंवा संप्रेरक आहेत ते स्त्रवतात ओके. सो पिट्युटरी ग्लँडच्या संदर्भाने या ठिकाणी थोडक्यात आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन आहे ते माहिती असणे अपेक्षित आहे. पिट्युटरी ग्रंथी ज्याला आपण मराठीमध्ये पीयूषिका ग्रंथी म्हणत असतो त्याला मास्टर ग्रंथी देखील म्हटलं जातं ओके. सो नोट डाऊन करून ठेवा मास्टर ग्रंथी. आणि हे एक अंतःस्रावी ग्रंथीमध्ये जे काही हार्मोन्स आहेत या पिट्युटरी ग्रंथी अंतर्गत स्त्रवणारे ते अंतःस्रावक ग्रंथीमध्ये तयार होत असतात आणि थेट ते रक्तात मिसळतात ओके. सामान्यतः रक्तात संप्रेरकाचे प्रमाण जितके जास्त असतील तितका त्यांचा प्रमाण जास्त असतो आणि म्हणूनच यासाठी जे काही पीयूषिका ग्रंथी असतात तर त्याला मास्टर ग्रंथी म्हटलं जातो आहे ओके. कारण जे वेगवेगळे संप्रेरक आहे ते या पीयूषिका ग्रंथीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये स्त्रवत असतात. पिट्युटरी ग्रंथीचे दोन विभागामध्ये ते डिवायडेशन झालेलं असतं ओके. सो याच्यामध्ये पूर्ववर्ती किंवा मागचे ज्याला अँटेरियर पिट्युटरी त्याला पूर्ववर्ती म्हटलं गेलेलं आहे आणि पोस्टिरियर पिट्युटरी म्हणजे मागचे जे काही भाग आहे तर त्याच्या असं 2 प्रकारामध्ये डिवायडेशन झालेलं आहे. आणि त्या 2 प्रकारांमध्ये अँटेरियर पिट्युटरीमधून कुठल्या जे हार्मोन्स आहेत किंवा संप्रेरक आहेत ते स्त्रवतात आणि पोस्टेरियर पिट्युटरीमधून कुठले संप्रेरक आहेत ते स्त्रवतात ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो अँटेरियर पिट्युटरीमधून किंवा पूर्ववर्ती पीयूषिका ग्रंथीच्या माध्यमातून कुठल्या संप्रेरक स्त्रवतात. सो त्याच्यामध्ये ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ओके. सो नाव लक्षात ठेवा ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक ओके. सो ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ज्याला ACTH म्हटलं गेलेलं आहे ओके. सो ACTH ॲड्रिनल कॉर्टेक्स कडे ते एकंदरीत ॲड्रिनल भागामध्ये ते स्त्रवतात. त्यानंतर आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH ओके. सो थायरॉइड जे ग्रंथी असतात तर त्या थायरॉइड ग्रंथीला TSH स्त्रवण्यासाठी जो काही इन्फॉर्मेशन आहे किंवा जी प्रोत्साहन आहे तर या पीयूषिका ग्रंथीच्या माध्यमातून मिळत असते ओके. सो त्याला TSH म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे ल्युटिनायझिंग हार्मोन LH ओके. सो ल्युटिनायझिंग हार्मोन सो त्याला ग्रोथ हार्मोन देखील म्हटलं जातं ओके. सो ल्युटिनायझिंग हार्मोन. सो त्यानंतर आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ओके. सो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्यानंतर आहे प्रोलॅक्टिन हार्मोन ओके. सो प्रोलॅक्टिन.
त्यानंतर आहे ग्रोथ हार्मोन, ओके, GH ग्रोथ हार्मोन, याच्यामध्ये जो हाडांचा जो आकार आहे तो वाढणे, शरीराची वाढ होणे, हे ग्रोथ हार्मोनच्या माध्यमातून होत असतो. त्यानंतर आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, MSH, ओके. सो मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, सो मेलानिन जे काही संप्रेरक आहे ते या माध्यमातून स्त्रवत असतात. त्यानंतर आहे पोस्टेरियर पिट्युटरी, अर्थात जे काही पियुषिका ग्रंथीच्या मागे येऊन किंवा मागच्या भागाकडून, ओके. सो पोस्टेरियर जो भाग आहे हा एंटेरियर भाग, सो या माध्यमातून कुठल्या ग्रंथी किंवा कुठले संप्रेरक स्त्रवतात, तर त्याच्यामध्ये आहे अँटी ड्युरेटिक हार्मोन, ओके, ADH म्हटला जातो आहे, आणि ऑक्सिटोसिन, ओके, ऑक्सिटोसिन आणि ADH. सो अँटी ड्युरेटिक हार्मोन स्त्रवण्याचे कार्य या पोस्टेरियर पिट्युटरीच्या माध्यमातून होत असतो. सो हे लक्षात ठेवायचं आहे. सो याच्यामध्ये आता आपल्याला विचारलेलं होतं की खालीपैकी कोणती संप्रेरक ग्रंथी आहेत, ओके, संप्रेरके ग्रंथीची आहेत. TSH आहे का, तर नक्कीच TSH आपण बघितलेलं आहे. TSH याचा अर्थ होतो थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यामुळे हे देखील संप्रेरक आहे. त्यानंतर STH देखील आपण बघितलेलं होतं, ओके, स्टिम्युलेटिंग हार्मोन, ओके. सो STH म्हणजे काय, तर त्याला सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, ओके. सो सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हटलं जातो आणि त्यालाच ग्रोथ हार्मोन देखील म्हटलं जातं, ओके. सो STH हेच आहे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन, त्यामुळे या ठिकाणी STH हे देखील संप्रेरक आहे असं आपण म्हणू शकतो. SCG हार्मोन आपल्याला दिसून येत नाही किंवा SCG नावाचा हार्मोन हे आहे नाही, ओके. सो त्यामुळे जे स्टेटमेंट आहेत किंवा जे या ठिकाणी दिलेलं विधान आहे ते चुकीचं असणार आहे. त्यानंतर ADH आपण बघितलेलं आहे अँटी ड्युरेटिक हार्मोन, ओके. सो अँटी ड्युरेटिक हार्मोन ADH, त्यामुळे B आणि D हे संप्रेरक आहेत किंवा संप्रेरक ग्रंथी आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 3 TSH थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन, STH अर्थात ग्रोथ हार्मोन ज्याला आपण सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हटलं गेलेलं आहे किंवा म्हटलं जातो. त्यानंतर आहे ADH अर्थात अँटी ड्युरेटिक हार्मोन, ओके. सो अशा पद्धतीने D पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचे कार्य ॲड्रिनल ग्रंथीकडून केले जाते, तर ते जे काही ॲड्रिनल ग्रंथी आहेत ते कुठं विसावलेले असतात, ओके. सो जे काही क्षार नियंत्रण आहे ते मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचे कार्य ॲड्रिनल ग्रंथीकडून केले जाते, ते कुठे विसावलेले असतात, ओके. सो या ठिकाणी दिलेलं आहे मूत्रपिंडामध्ये, मूत्रपिंडाच्या वर, मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस आणि दोन्ही मूत्रपिंडामध्ये, ओके. सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य आहे. आता मूत्रपिंड म्हणजे काय, तर मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे किडनी. जी काही अधिउक्क ग्रंथी आहेत, ओके, ज्याला ॲड्रिनल ग्लँड म्हटलं गेलेलं आहे. सो अधिउक्क ग्रंथी हे हार्मोन तयार करतात जे आपली विशेषतः चयापचय, रोगप्रतिकारक शक्ती, त्यानंतर आहे रक्तदाब नियंत्रित करणे, तणावात प्रतिसाद देणे, ओके, आणि इतर जे आवश्यक कार्य आहे ते नियमित करण्यासाठी जे काही अधिउक्क ग्रंथी असतात ॲड्रिनल ग्लँड ते कार्य करत असतात किंवा भूमिका बजावत असतात. अधिउक्क ग्रंथी हे मूत्रपिंडावर अर्थात किडनीच्या दोन्ही भागावर असतात, ओके. सो कुठे असतात, तर मूत्रपिंडाच्या वर, किडनीच्या वर असतात, ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे काही ॲड्रिनल ग्लँड्स आहेत ते या मूत्रपिंडाच्या वर दोन्ही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ओके. ॲड्रिनल ग्लँड्स, सो ते मूत्रपिंडाच्या वर अर्थात किडनीच्या वर असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो, ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे, ओके. एक मिनटं, ओके. सो पर्याय क्रमांक 2 मूत्रपिंडावर किडनीच्या संदर्भात इतर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. पुढे जाऊयात. आता या लेक्चरमधील हा शेवटचा प्रश्न असणार आहे. अनित्य तंतू व स्नायू संकुचन यंत्रणा ज्याला स्लायडिंग फिलामेंट थेअरी म्हटलं गेलेलं आहे त्याबाबत खालील योग्य विधाने लक्षात घ्या. हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पनेवर आधारित आहे. आहे हा सिद्धांत हक्सले निडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडला, ओके. सो कुठला विधान या ठिकाणी स्लायडिंग फिलामेंट थेअरीच्या बाबतीत योग्य असणार आहे. हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पनेवर आधारित आहे. नंतर स्टेटमेंट आहे हा सिद्धांत हॅक्सले
नीडर जर्के या शास्त्रज्ञांनी मांडला. ओके. आता स्लायडिंग फिलामेंट थेअरीच्या बाबतीत या ठिकाणी याआधी आपण बेसिक आयडिया बघितलेलं होतं. स्लायडिंग फिलामेंट थेअरी सिद्धांत स्नायूंच्या आकुंचनाची प्रक्रिया स्पष्ट करतो. ओके. जे आपले स्नायू आहेत ते आकुंचन प्रसरण पावण्याची जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेलाच आपण स्लायडिंग फिलामेंट थेअरी म्हणत असतो. ज्या दरम्यान एक फिलामेंट, पातळ फिलामेंट हे जाड फिलामेंटमध्ये सरकलं जातं. ओके. जे ॲक्टिन आणि मायोसिनपासून जे या ॲक्टिन व मायोसिन यापासून जे फिलामेंट तयार झालेले असतात तर ते स्लायडिंग होत असतं. ओके. सो ते एकावर एक पातळ फिलामेंट हे जाड फिलामेंटमध्ये सरकत असतात. ओके. सो पातळ फिलामेंट म्हणजे काय तर या ठिकाणी जे पातळ फिलामेंट आहेत तर ते आहे ॲक्टिन म्हणजे काय तर पातळ फिलामेंट आणि जाड फिलामेंट म्हणजे मायोसिन. ओके. सो हे जाड फिलामेंट आहे ते एक दुसऱ्यावर ते सरकण्याचं जे काही कार्य आहे आणि त्यावरून जे आकुंचन प्रसरण पावण्याचा जो स्नायूचा जे काही गुणधर्म आहे ते होत असतो. ओके. सो स्नायूमधील जे काही आकुंचन व प्रसरणाचा जो काही कार्य आहे तर या ॲक्टिन व मायोसिन या फिलामेंटमुळे, या प्रोटीनमुळे होत असतात. ओके. सो या ठिकाणी ते दिलेलं आहे. मायोफायब्रिल कमी होते. ओके. सो जे सरकत असतात पातळ फिलामेंट, जाड फिलामेंट त्यामुळे जे काही मायोफायब्रिल आहे ते कमी होत असतात. प्रत्येक स्नायुतंतूमध्ये एक पर्यायी प्रकाश गडद पट्टा असतो. ओके. सो या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येक फिलामेंटमध्ये हे अशा पद्धतीने ते ज्याची रचना तयार झालेली असते. ॲक्टिन आणि मायोसिन नावाचे एक संकुचित प्रथिने त्याच्यामध्ये असतात. हा सिद्धांत कोणी मांडला तर 1954मध्ये स्नायूंच्या आकुंचनाचे स्लायडिंग फिलामेंट थेअरी किंवा मॉडेल ह्यू हॅक्सले, नीडर जर्के आणि जीन हॅन्सन यांनी सर्वप्रथम मांडलेला आहे. ओके. सो ह्यू हॅक्सले, नीडर जर्के आणि जीन हॅन्सन यांनी 1954मध्ये मांडलेलं आहे. ओके. आणि ब विधानामध्ये तेच दिलेलं होतं. सो पर्याय जर आपण बघितलं ब विधान हे योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. स्नायू प्रथिनांनी बनलेले असतात. ॲक्टिन आणि मायोसिन प्रथिनांपासून ते तयार झालेले असतात. ओके. सो इतर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही नंतर रीड करा. सो या ठिकाणी हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पनेवर आधारित आहे का. सो जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. ओके. सो आधुनिक जे काही स्नायू संकुचन सिद्धांत आहे ज्याला आपण स्लायडिंग फिलामेंट सिद्धांत म्हणत असतो. सो ते ब जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ब आहे हा सिद्धांत हॅक्सले, नीडर जर्के व हॅन्सन, ओके, जीन हॅन्सन यांनी मांडलेला आहे. सो ब या ठिकाणी योग्य आहे. ओके. सो अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असल्या कारणानं पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. याच्यामध्ये आपण मानवी विसर्जन संस्था, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था, ओके, स्नायू संस्थेसंदर्भात बघितलेलं आहे. त्यानंतर आहे इतर जे वेगवेगळे संप्रेरक आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण जीवशास्त्र पार्ट 2मध्ये जे महत्त्वाचे ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत किंवा विचारले जाण्याची शक्यता आहे असे प्रश्न या ठिकाणी डिस्कस केलेले आहे आणि त्या संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन आहे ते देखील बघितलेलं आहे. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.